नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सोनाली अजय कांबळे. माहेरचं नाव. सोनाली सुदाम कारंडे. आता ओळख करून द्यायला उत्सुक असाल. द्या. हे माझे मिस्टर अजय कांबळे. हे माझी आजी. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हा माझा लहान मुलगा. बरोबर. ती माझी आई. नमस्कार. हे माझे वडील. बर. त्या माझ्या ननंदबाई. चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. वहिनी, तुमचं माहेर, तुमचं बालपण इथे जोगेश्वरी. जोगेश्वरीमध्ये. कसं काय जमलं लग्न? लव्ह मॅरेज आहे. कसं काय ते? ते बाजूला माझी मावशी राहते. हा. ते मूर्ती बनवतात. मग लहानपणी यायचो जायचो, ते इथे राहतात. मग अशी भेटगाठ झाली. मग इकडे येता जाता या गणपती बाप्पाला भेटायला तुम्ही यायचात, म्हणजे मावशीकडे, बरोबर? हो. आणि भलताच गणपती बाप्पा भलताच. प्रसन्न झाला तुम्हाला. हा, मग जेव्हा घरी कळलं तेव्हा काय झालं? घरी कळलं तेव्हा सुरुवातीला जरा असं हे केलं, म्हणजे पप्पा अगेन्स्ट मध्ये होते. मग पण मावशी इथेच राहिली आहे, लहानपणापासून त्यांना बघितलंय, त्यामुळे तिने कन्व्हिन्स केलं पप्पांना आणि पप्पा पण मग तयार झाले. आणि राग प्रचंड येतो तुम्हाला. हो. मग काय करता मिस्टरांचा समजा राग आला तर? बोलत नाही. किती दिवस? एखाद 2 दिवस बोलत नाही. बोलतच नाहीत तुम्ही? नाही. मग काय समजूत काढतात ते? नाही, ते बोलतात तू रागवली, तू बोलायची बंद झाली, मी कसं बरं बोलू, तूच बोल माझ्याशी, असं बोलतात तुम्हाला? वेगळंच आहे हे सगळं. मग हा जो तुमचा स्वभाव आहे असा, हा घरात सुद्धा असा असतो का? म्हणजे कसा? म्हणजे असा मिस्टरांना घाम फोडणारा? नाही, मी त्यांना घाम नाही फोडत. मग पण ते घाबरतात मला. हो, कारण 2-2 दिवस बोलत नाहीत तुम्ही. नाही, मी बोलते ना, मुलगा आहे ना माझा, मुलाला सांगते ना पप्पांना हे आणायला सांगते, आणायला सांग. कुठे ते मिस्टर? बोलवा त्यांना. अहो, किती छान वातावरण आहे बघा. वहिनी इथे बोलतायत, मिस्टरांना घाम आलेला आहे आणि इकडनं पाऊसही सुरू झालेला आहे. बाहेर बसून गप्पा मारताना खूप छान वाटतंय. मला सांगा, पूर्वी तुम्ही इथेच या कठड्यावर बसलेले असायचे, बरोबर? हो. वहिनी त्यांच्या मावशीकडे जायच्या ना, तेव्हा तुमचा आवाज होता ना, कॉन्फिडन्स होता, तो आता कमी का झाला? हे मावशीकडे तर असंच हे आहे, पण असं कॉलेजमध्ये असताना पण ही कॉलेजमध्ये आमची ओळख झाली. मावशीकडे तर यायची गणपतीच्या. कॉलेज कुठलं? वालिया कॉलेज. वालिया. आणि मग कधी झालं? मी मित्रांबरोबर तिकडे जायचो, तर असं ओळख झाली. तर मग त्यांना कळलं की इथे मावशी आहे आणि त्या कॉलेजमध्ये ही शिकते, मग तेव्हा जरा जास्त आणि परत हिच्या बहिणीचं लग्न माझ्या मावशीच्या मुलावर झालं. मग प्रपोज कधी केला? प्रपोज पहिलं त्यांचं लग्न झालं. त्यांचं झाल्यानंतर मग कॉन्फिडंट आला की त्यांचं झालं म्हणजे आता आमचं. आणि मग लग्न झालं. बरं वहिनी, म्हणजे पाऊस आता वाढतोय, मी लगेच त्यांना काही प्रश्न विचारतो. हा, माझा पहिला प्रश्न, स्वयंपाकघरात एक ओटा आहे, ओट्याच्या खाली किती हंडे आहेत? 2. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. बरंच लक्ष आहे तुमचं. हा, पण आवाज फार कमी झाला आज तुमचा. आवाज लहान. दुसरा प्रश्न, मला सांगा, तुमच्या मिसेसना कोणत्या 2, म्हणजे मिसेस कोणत्या 2 गोष्टींना घाबरतात? कोण अशा 2 जण आहेत? एक आई आहे. एक आई आणि एक आई आहे आणि वेळ सासूबाई. आई आणि सासूबाई नाही. वहिनी 2 जणांना घाबरतात, एक आई आणि दुसरं झुरळ. त्याच्यामुळे हे उत्तर चुकलं. तुम्ही सांगा, तुमच्या मिस्टरांना कोणत्या गोष्टीची भयंकर चीड आहे? त्यांना आता खोटं बोललं ना की चिडचिड करतात. अभिनंदन, हे एक उत्तर मात्र बरोबर आलं. आणि मगाच आणखीन एक आहे, झाडावरून आला भट, धर शेंडी आपट, कोण? सांगा. अभिनंदन वहिनी. चला, 3 उत्तरं बरोबर आलेली आहेत, त्यामुळे हे 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. या भर पावसामध्ये पटकन आत जाऊया आणि भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. चला, घरातले सगळे सज्ज आहेत आता वहिनींचा अभिनय बघण्यासाठी. आणि वहिनी पण अभिनय जबरदस्त करतात, खरं आहे ना? काय नाही. बरं, आता ऐका, ते काही कामानिमित्त गावाला गेलेले आहेत आणि बाईंनी सांगितलं, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या गाण्यावरती मुलाचा डान्स बसवा. तर कसा बसवा? हा, तू पण करायचा, आईशा दाखवेल तसा. तुम्ही तिघांनी करायचं. चला, रेडी? 1, 2, 3. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सोनेरी चंदेरी चमचमता चांगला, सोनेरी चंदेरी चमचमता चांगला. बस का? मिस्टर पण छान. तुम्हाला माहितीये का, असावा चॉकलेटचा लगेच त्यांनी असं केलं होतं तिकडे. किती मला सपोर्ट करतात ना. सपोर्ट. छान छान. बरं वहिनी, मला सांगा, आता अभिनय करायचा आहे, पण त्याआधी सांगा, त्यांच्याबद्दल एखादी तक्रार करायची झाली तर काय करा? एक तक्रार. ते रागवत नाही माझ्यावर. हा, ते माझ्यावर रागवत नाही सहसा.
त्यांना रागच येत नाही. काय करतील? प्रेम करून बसले कोणाला सांगतील? बरं वहिनी, हे मनातलं वाक्य आता ते ओळखतात का बघूया. आम्ही. बोलायचं नाही बिलकुल. तू 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 आपलं स्वतःचं घर. आपलं स्वतःचं घर असावं. चार. पाहिजे. आणून घेऊन घेऊन द्या. घेऊन द्या. घेऊया. घेऊया. प्रेम. लव. 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 लवकर. घेऊया. आपण स्वतःचं घर लवकर घेऊया. अभिनंदन. 1 2 3 4. काय मनातलं ओळखतंय? हे प्रेम असतं तेव्हा केवढी मोठी मोठी डायलॉग मारले असते. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. काय काय डायलॉग होता वहिनी, जरा सांगा ना. नाही सांगा ना वहिनी सांगा ना. तेव्हा तरी सांगितलं असेल. काय काय सांगितलं? आता तुम्ही मारलात ना डायलॉग. कुठलं काय? जगू शकत नाही, राहू शकत नाही असं सांगितलं होतं त्याने. काय आणखीन काय बोलले होते? वहिनी सांगा ना वहिनी. पण छान वहिनी, हे 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे.